श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र। या वार्तापत्रात जिल्ह्यात रब्बीच्या 100% पेरण्या पूर्ण, ऊस गाळप हंगामाला जिल्ह्यात वेग आणि महाबळेश्वर परिसरात सुमारे 3000 हेक्टर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड यासह ऐकूयात आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा। रब्बी हंगामाला पोषक वातावरण असल्यानं जिल्ह्यात रब्बीच्या 100% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। यावर्षी ज्वारी, मका, गहू, हरभरा या पिकांचं क्षेत्र वाढलं आहे। जिल्ह्यात 2,13,209 हेक्टर लागवडीचं क्षेत्र आहे। यापैकी 40,226 हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे। 1,35,101 हेक्टरवर ज्वारीची, 15,250 हेक्टरवर मक्याची आणि 27,753 हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे। याबरोबर माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा, वाई या तालुक्यात 15,540 हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे। राज्य शासनाच्या पीक विमा योजनेला यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। आतापर्यंत 63,000 शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज सादर केले असून त्याद्वारे 24,000 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झालं आहे। जिल्ह्यात ऊस गाळप हंगामानं वेग घेतला असून आतापर्यंत 9 सहकारी आणि 8 खासगी साखर कारखान्यांनी 55,63,821 मेट्रिक टन ऊसाचं गाळप करून 50,59,105 क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे। जरंडेश्वर कारखान्यानं सर्वाधिक 10 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप करत आघाडी घेतली आहे। महाबळेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीची लागवड होत असून यंदा शेतकऱ्यांनी 14 प्रकारच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे। देशातलं स्ट्रॉबेरीचं सर्वाधिक उत्पादन महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये घेतलं जातं। डोंगर पठारावरील सुमारे 5,000 हेक्टर क्षेत्र या पिकाखाली आहे। यंदा महाबळेश्वर परिसरातील 2,200 शेतकऱ्यांनी 2,800 हेक्टर क्षेत्रावर 14 प्रजातींच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागानं कामधेनू दत्तक ग्राम योजना आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 24 गावांची निवड केली आहे। या उपक्रमात दूध आणि दुग्धजन्य उत्पादनात वाढ करण्यासाठी पंचसूत्री राबवण्यावर भर दिला आहे। जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार योजना निर्मिती कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षी स्टार्टअप उद्योगांना चालना मिळाली आहे। जिल्ह्यातील विविध तालुक्यातील तरुणांनी या योजनेत सहभागी होत 470 स्टार्टअप उद्योग सुरू केले आहेत। या उद्योगात सुमारे 54 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या वतीनं 14 कोटी रुपयांचं अनुदान देण्यात आलं आहे। 2024-25 या वर्षात जिल्हा उद्योग केंद्राला 800 स्टार्टअप सुरू करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे। स्टार्टअप बरोबरच कुटीर उद्योगांनाही चालना देण्यात येत असून यासाठीचे 280 प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडे दाखल झाले आहेत। यापैकी 20 प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असून त्यात घरगुती, शेती उत्पन्न आणि शेती प्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे। सातारा शहराचा विस्तार आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करता सातारा पालिकेनं आगामी 20 वर्षांसाठीचा प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे। यानुसार विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य सेवा, शाळा, मंडई आणि इतर समाज उपयोगी कार्यक्रमांसाठी 195 भूखंड शहरासह विस्तारित भागात आरक्षित केले आहेत। यासाठी तयार केलेल्या आराखड्यावर आणि जाहीर केलेल्या आरक्षणांवर 1,137 हरकती आणि आक्षेप नागरिकांनी नोंदवले आहेत। या हरकती आणि आक्षेपांची सुनावणी घेत 461 हरकती फेटाळत अंतिम प्रारूप विकास आराखडा पालिकेने तयार केला आहे। तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र। आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली। वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी। हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला।